विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा विषय गणित इयत्ता 8वी। मित्रांनो, संपूर्ण 50 गुणांचा हा पेपर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। प्रश्न पहिला, पुढील विधानातील रिकाम्या जागा भरा। ए गुणेला ए गुणेला ए गुणेला ए मीन्स ए चा घातांक 5 घातांकाचा नियम या ठिकाणी आपल्याला आठवायचा आहे। ए चा घातांक m गुणेला ए चा घातांक n बरोबर ए चा घातांक m अधिक n। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच मित्रांमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा। चक्रवाढ व्याजची रास आपल्याला काढायची p गुणेला कंसात 1 अधिक r छेद n कंसाचा घातांक n। अर्धवर्तुळ कंसाचे माप या ठिकाणी लिहायचे 180 अंश असते। खालील संख्या अक्षरात लिहा। 5,85,742 49,26,082 भागाकार करा। या ठिकाणी आपल्याला पदावलीचा भागाकार करायचा आहे, बेजिक राशींचा भागाकार या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतर बघा प्रश्न तिसरा दुसरा ए खालील समीकरणे सोडवा। 17p - 2 बरोबर 49, 3 कंसात y अधिक 8 बरोबर 10 कंसात y - 4 अधिक 8 ही समीकरणे या ठिकाणी सोडवायची आहेत आपल्याला। आता शाब्दिक उदाहरणे सोडवा यावर आधारित प्रश्न आहे। एका मुदलाची दर साल दर शेकडा 16 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 4,036.80 रुपये झाली तर 2 वर्षात झालेले व्याज किती? समभुज चौकोनाची परिमिती 100 सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेमी आहे, तर चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? या ठिकाणी आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवायचं आहे। एका वर्तुळाकार बागेचा व्यास 42 मीटर आहे, त्या बागेभोवती 35 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे। बघा, रोजगार हमी योजनेसाठी ABCD या गावात सुरू असलेल्या कामावरील स्त्री पुरुष कामगारांची संख्या सारणीत दिली आहे आणि ही माहिती आपल्याला विभाजित स्तंभालेखाने दाखवायची आहे। तसेच ही माहिती आपल्याला शतमान स्तंभालेखाने सुद्धा दाखवायची आहे। मग या पद्धतीने आपण विभाजित स्तंभालेख या ठिकाणी काढलेला आहे। त्यानंतर बघा रचना या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। केंद्र P असलेल्या वर्तुळाची जीवा AB ची लांबी 13 सेमी आहे। रेख PQ बरोबर व जीवा L लेंथ ऑफ QB आपल्याला काढायची आहे। उत्तेजित आकाराच्या हौदाचा आतील व्यास 1.6 मीटर असून त्याची खोली 0.7 मीटर आहे, तर हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल? या ठिकाणी आपल्याला घनफळ काढायचं आहे आणि आता सूत्र पूर्ण करायची फक्त। चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची। खाली भूखंडाच्या आराखड्यावरून त्याचे क्षेत्रफळ काढा। ठिकाणी विविध आकृत्यांच्या क्षेत्रफळाची बेरीज करायची, आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे। बघा, आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढील तक्ता पूर्ण करा। प्रत्येक वस्तूसाठी या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे घनाच्या इष्टिकाची तिची पृष्ठ किती आहेत, शिरोबिंदू किती आहेत, कड किती आहेत आणि त्याचा आकार या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। ते आकारावरती पाहून आपण या तक्ता सोडवायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।